नमस्कार मंडळी, दीपाली फूड पेजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सगळ्यांच्या आवडीची खूपच हेल्दी आणि झटपट होणारी पालकची भाजी. ही भाजी लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडते आणि रोजच्या जेवणासाठी एकदम परफेक्ट आहे. त्यासाठी सर्वात आधी आपण नीट स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली आहे पालकच्या पानांमध्ये माती वाळू असते, म्हणून 2 ते 3 वेळा पाण्यात धुवून घ्या आणि पालक कोरडी झाली की त्याला चिरून घ्या. इथे आपली पालक कट करून झालेली आहे. त्यानंतर पालकच्या भाजीसाठी लागणारे साहित्य: जिरे, मोहरी, हळद, मीठ, लाल तिखट, गरम मसाला आणि लसूण पेस्ट. त्यानंतर बारीक कट केलेला एक कांदा, एक बारीक कट केलेला टोमॅटो, बारीक कट केलेली कोथिंबीर, त्यानंतर शेंगदाणा कूट आणि डाळ व कूट. चला तर मग बनवूयात पालकची भाजी. गॅस चालू करून त्यावरती कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून घेऊयात. तेल गरम झालं की त्यामध्ये पालक टाकून पालक ही आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे. ही पालक आपल्याला 5 मिनिटे परतून घ्यायची आहे. ही बघा आपली पालक परतून झालेली आहे. गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून घेऊयात. तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये जिरे आणि मोहरी घालून घेऊयात. जिरे आणि मोहरी व्यवस्थित तडतडली की यामध्ये एक बारीक कट केलेला कांदा घालून घेऊयात. कांदा गुलाबी रंगावर येईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. या भाजीमध्ये कांदा टाकल्यामुळे भाजीला खूप छान चव येते. आता यामध्ये लसूण पेस्ट घालून घेऊयात. लसूण पेस्ट घातल्यावर भाजीला छान असा सुगंध यायला लागतो. लसूण पेस्ट जास्त पण तेलात परतायची नाही, कारण जास्त परतली की भाजीला कडूपणा येतो. इथे आपली लसूण पेस्ट परतून झालेली आहे. आता आपण इथे एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून हा टोमॅटो परतून घेऊयात. टोमॅटो घातल्यामुळे पालक भाजीला छान सौम्य आंबटपणा येतो. टोमॅटो खूप जास्त घालायचा नाही, नाहीतर पालकची चव दडपली जाते. टोमॅटो थोडा मऊ होईपर्यंत तेलात परतून घ्यायचा आहे. टोमॅटो शिजला की भाजीला छान रंग आणि चवही येते. आपला टोमॅटो परतून झालेला आहे. यामध्ये आपण 2 चमचे लाल तिखट घालूयात. त्यानंतर आपण 1 चमचा गरम मसाला घालूयात. त्यानंतर 1 चमचा हळद घालूयात. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊयात. आता यामध्ये लगेच पालक घालायचे नाही. मसाले तेलामध्ये 2 मिनिटे छान परतून घ्यायचे आहेत. मसाले तेलात परतले की त्याचा कच्चेपणा जातो आणि भाजीला छान चव येते. हे मसाले मध्यम फ्लेमवरती ठेवून परतायचे आहेत. आता यामध्ये आपल्याला डाळवाचं कूट घालायचं आहे. डाळवाचं कूट मोठे 2 चमचे घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला 2 मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे. त्यानंतर हे दोन्ही एकत्र परतून घ्यायचे आहेत. आपण पालक भाजीला घरगुती चव येण्यासाठी डाळ व कूट आणि शेंगदाणा कूट घातलेलं आहे. शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे भाजीला छान जाडसरपणा येतो आणि चवही खूपच वाढते. त्यानंतर डाळवाचं कूट भाजीला छान बांधणी देतो आणि भाजी खायला रुचकर लागते. शेंगदाणा आणि डाळ व कूट दोन्ही घातल्यावर भाजीला एकदम पारंपरिक घरगुती स्वाद येतो. हे दोन्ही कूट परतताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे, नाहीतर शेंगदाणा कूट आणि डाळ व कूट जळू शकते. त्यानंतर आपल्याला तेलामध्ये परतून घेतलेली पालक घालायची आहे. ही पालक या मसाल्यांमध्ये परतून घ्यायची आहे. पालक ही मसाल्यामध्ये परतल्यामुळे हा पूर्ण मसाला या पालक सोबत मिक्स होतो आणि आपण बनवणारी ही पालक भाजी खूप स्वादिष्ट आणि चवदार लागते. पालक भाजी केवळ चवीलाच नाही तर आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. पालक नियमित खाल्ल्यामुळे रक्त स्वच्छ राहायला मदत होते आणि शरीरात नवी ताकद येते. आता ही पालक आपली तेलात परतून झालेली आहे. आता यामध्ये गरम केलेले पाणी घालून घेऊयात. पाणी हे नेहमी गरमच असावे, कारण भाजीला खूप छान चव येते. थंड पाणी घातलं तर आपली भाजी चांगली होणार नाही आणि आपल्या भाजीची चवही छान लागणार नाही. जर तुम्हाला ही भाजी रसारसा पाहिजे असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घाला आणि तुम्हाला जर ही भाजी जास्ती पातळ पाहिजे असेल तर जास्ती प्रमाणात पाणी घालू शकता आणि एकदम सुकी पाहिजे असेल तर यात पाण्याचा शिंतोडा दिलात तरी पण चालेल. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.
तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. अशी सोपी आणि हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग बघूयात सगळ्यांच्या आवडीची खूपच हेल्दी आणि झटपट होणारी पालकची भाजी खाण्यासाठी तयार. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात म्हणून धन्यवाद.